विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यावरील प्रश्न विचारले जातात. आज आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक दिला असता मुद्दलाची रक्कम या ठिकाणी इथं काढणार आहोत. बघा उदाहरणामध्ये दशादशे 10 दराने एका रकमेचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक ₹350 आहे, तर मुद्दलाची रक्कम किती? हे उदाहरण अत्यंत सोप्या ट्रिकच्या सहाय्याने आपण बघणार आहे. बिलकुल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. पण ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. ट्रिक अशी आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक बरोबर पी ब्रॅकेट आर अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू पॉवर n. आता याच्यामध्ये ज्या उदाहरणात दिलेल्या किमती आहेत त्या ठेवा. फरकाची रक्कम दिली आहे बघा तुम्हाला. फरकाची रक्कम दिली आहे ₹350. पी मुद्दल आहे, प्रिन्सिपल अमाऊंट ती तुम्हाला काढायची आहे. आर म्हणजे व्याजाचा दर असतो बघा, इथं दिलाय तुम्हाला व्याजाचा दर 10%, म्हणून इथं आपण लिहूया 10 भागिले 100 आणि कंसाचा घातांक n म्हणजे दिलेली मुदत कालावधी 2 वर्ष, यांची किंमत आपण ठेवूया 2. या झिरोला हा झिरो इथं कॅन्सल झाला. 350 बरोबर पी ब्रॅकेट 1चा वर्ग 1च असेल आणि 10चा वर्ग जो असेल तो 100 असेल. म्हणून पी बरोबर छेदस्थानी जो 100 आहे तो उजवीकडून डावीकडे येताना तो भागाकाराचा गुणाकार होईल, म्हणजे 350 गुणुले 100. म्हणून सरळ मार्गे पी बरोबर 35 एके 35 आणि इथला एक झिरो आणि हे 2 झिरो असे डायरेक्ट 3 झिरो याच्यावरती देऊन टाका, म्हणजे तुम्हाला मुद्दलाची रक्कम मिळेल ₹35,000. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी हा या ठिकाणी इथं बरोबर असेल. आलं लक्षात? तर अशा अनेक सोप्या ट्रिक या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा.